मंडळी. तर मला इथे बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना. माझ्याबरोबर पण तेच झालंय. कारण इतक्या दिवसापासून मी अँकरिंगचे प्रयत्न करते, पण हा अद्वैत काही केलं तरी मला काही चान्स देत नव्हता. पण आज ती संधी मी मिळवली आहे माहितीये. वाव. काका मला वाच. हा काय शनिवारवाडा आहे का? काका कुठून येणार आहेत वाचवायला इथे? अरे कोणी आहे का रे? अरे सोनाली, ऐक ना, हे काय चाललंय? हे काय चाललंय? वाटेल ते करायला लागले त्रास द्यायला. काय केलं तिने? अगं लहानपणापासून मला भीती वाटते ते भावल्याची. ते तात्या विंचू आहे ना, ते तात्या विंचू. ते विंगेत विंगेते तात्या विंचू. चल काही ते मला अरे ते किती बिनी हो ना काय ते. ऐक हे नको, हे नको नको. ओम भगिनी भागोदरी ओम भट स्वाहा. आता माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. खरंच अरे जरा वाचवा रे कोणी तरी. ओम भगिनी भागोदरी ओम भट स्वाहा. एकच माणूस मला वाचवू शकतो. महेश, महेश, डॅम इट महेश. अरे डॅम. महेश कोठारे कुठून येणार इथे? आदिनाथ माझ्याकडे आदिनाथचा नंबर आहे. आदिनाथ. ओम भगिनी ओम भगिनी भागोदरी ओम भट स्वाहा. आदिनाथ वाचव रे, वाचव. अद्वैत घाबरू नकोस. थांब तात्या विंचू, थांब बाबा. बाळा. सोनाली काय आहे ना, तात्या विंचू वर आता मात करण्यासाठी ते भुयांच्या मध्ये मधोमध गोळी मारणं फॉर्म्युला जुना झाला. बरोबर. आपल्याकडे नवीन फॉर्म्युला आहे. काय? झी युवा आणि कोठारेवजीने दोघांनी एकत्र येऊन एक नवीन फॉर्म्युला काढलाय. तो फॉर्म्युला म्हणजे प्रेम पॉइझन पंगा. ची हिरोईन जुई. ओम ह्राम ह्रीम स्त्रम स्त्राम स्त्रीम. अद्वैत. अद्वैत सॉरी. अद्वैत. बघितलं? दिस इज द बेस्ट फॉर्म्युला. काय? जुई आमची इच्छाधारी नागिण आहे. मला वाटतं की तिच्या पॉवर्स तात्या विंचूपेक्षा जास्त पॉवरफुल आहेत. म्हणजे नागिणीने तात्या विंचूला डसला भुयांच्या मधोमध. एकदा फक्त तिथे बघ ना, एकदा बघ ना. मी त्या तात्या विंचूला घेऊन येतो. माझ्यावर होईल. वाचवले रे आज जुई. थँक्यू आदिनाथ, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम यार. पण काय तुम्ही दोघं चालत आज? नाही, आमची प्रेम पॉइझन पंगा ची संपूर्ण टीम आलेली आहे. म्हणजे मंडळी, प्रेम पॉइझन पंगा या मालिकेतली सगळीच पात्र म्हणजे अख्खी टीम, तुम्ही ज्यांना रोज 8:30 वाजता झी वर बघता, ती अख्खी टीम आज आपल्या बरोबर इथे आपल्या रंगमंचाला भेट द्यायला आलेली आहेत. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत. थँक्यू. आणि नट, दिग्दर्शक आणि या मालिकेचा निर्माता आदिनाथ कोठारे. तर काय सांगशील या मालिकेबद्दल? सध्या ही मालिका लोकांची लोकप्रिय तर आहेच, पण त्याचबरोबर आता आमची जुई इच्छाधारीण नागिन झालेली आहे. बरं. आधी इच्छाधारीण नव्हती ती आता इच्छाधारीण झाली, कारण तिला आता तो मंत्र प्राप्त झालेला आहे. त्यामुळे एक वेगळं वळण घेणार आहे ह्या शोचा ड्रामा. आणि आता नागिन म्हटल्यावर वळण घेणारच. नागमोडी वळण घेणार आहे. वा, थँक्यू सो मच. तुम्ही सगळे आज आम्हाला इथे भेटायला आलाय. थँक्यू. आणि मला खात्री आहे तुम्हाला सगळे परफॉर्मन्सेस आवडतील. हा अख्खा आठवडा तुम्ही आमच्याबरोबर असाल, एन्जॉय कराल. थँक्यू. मी तुम्हाला सगळ्यांना स्थानबद्ध होण्याची विनंती करतो. प्लीज सगळे. थँक्यू सो मच. तर मंडळी, मी अद्वैत दादरकर नृत्याच्या या महामंचावर तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत करतो, ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्न सह-प्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन. सर्वात आधी स्वागत करूया आपल्या 9 डान्सिंग क्वीन्स. आणि
त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या डान्स मास्टर ओमकार शिंदेचं. आणि आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातली वाघीण आणि नृत्यातील हरणी सोनाली कुलकर्णी. तर मंडळी, हा मराठी राजभाषा दिनाचा आठवडा आहे. आपल्या या सगळ्या स्पर्धक आहेत, त्यांच्यामध्ये मला एक एक रत्न दिसतं. त्यामुळे आज मी या सगळ्या रत्नांना मराठीमधली एक एक गाजलेली कविता बहाल करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. पुढची स्पर्धक सुद्धा अशीच जिद्दी आहे. कितीही संकट आली तरी हिची नौका या स्पर्धेच्या समुद्रामध्ये अढळ स्थान निर्माण करून पुढे पुढेच चाललेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सामर्थ्यशाली आणि जिद्दी अंकिता भगत. कसं होणार तुझं लग्न? मी दमलो आता तुझ्यासाठी मुलगा शोधून. तुझ्या या अशा वागण्यामुळे कोणी तुझ्यासोबत लग्न करायला पण तयार होत नाही. आता तूच शोध. तुझ्या अंगबली चित्त वरदे ना जोरावती पेंडा. अंकिता, धमाल आणलीस तू परफॉर्मन्स मध्ये. म्हणजे मला खरंच ओळखता येत नाही की तू अंकिता आहेस म्हणून. मी परफॉर्मन्स बघताना असाच बघतोय. नाच बघण्यापेक्षा मी जास्त एन्जॉय करत होतो तुझा परफॉर्मन्स. कारण तुझी मजा मस्ती चाललेली अखंड ऍक्ट मध्ये ती खरंच एंटरटेनिंग होती. त्यामुळे पूर्ण परफॉर्मन्स एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड ओनली एंटरटेनमेंट. थँक्यू. सोनाली, मला फार मजा आली अंकिता. खूप गोड आणि वेडी दिसतेस. गोड वेडी दिसतेस. वेडी गोड दिसतेस. ए वेडी गोड गोड दिसतेस. शिंग झाली आता. आगे वेण्या म्हणून ठेव ना ते. मला ओपनिंग इतकं आवडलं ओमकार. खूप मस्त बसवलं होतं आणि खूप
मस्त झालं ते, असं छान सगळ्यांनी छान केलं. ओपनिंग कमाल होतं आणि मग नाच सुरू झाला, तोही मॅड होता. एकतर मला हे गाणं भयंकर आवडतं, मला खूप मस्त वाटतं हे गाणं. आणि ते सुरू झाल्यानंतर आपल्याला आपण उगाच आपण ठेका आणि ताल धरायला सुरुवात करतो. तशी तुम्ही मंचावर धमाल केली. तू मस्त कॅरेक्टर पकडून होतीस. मध्येच ते थंगावाली ते पण छान कितना बारा दे. मज्जा आली. थँक्यू. मला वाटतं ते सगळ्यात कठीण म्हणजे ते दात धरून ठेवणं होतं ना थ्रू. ते दात तसे ठेवून ते एक्सप्रेशन होल्ड करून तुला नाचावं लागलं. हा ते नाचता कारण तू जर एक्सप्रेशन बदलली असतीस तर ते दात पडले असते. नाचता नाचता मला वर करायला लागत होतं. एकदा ते वाकडे पण झाले होते. पण कमाल कमाल सगळं सांभाळून तू जो काय परफॉर्मन्स दिलायस, हॅट्स ऑफ. थँक्यू सर. पण मजा आली अंकिता, खरंच खूप मजा आली, धमाल आली मुळात. आणि अशीच कॉमेडी करत राहा, अशीच आम्हाला हसवत राहा आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण महिना म्हणजे ऊन पावसाचा खेळ आहे. आपली पुढची स्पर्धक ही या श्रावण महिन्यासारखीच आहे. ती आली की एक चैतन्य पसरतं या मंचावरती. कधी कधी ती पावसासारखी बरसते तर कधी उन्हासारखी तापून उठते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रावणातील इंद्रधनुष्यासारखी सप्तरंगी पूर्वा शिंदे. यंदाच्या वर्षी हे कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संख्येत वाढ झाली आहे. आणि जर पाऊस आता. बाळा, काय ते ऐकत बसलीयस? चल बरं झोपायला. कमी पाऊस शेतकऱ्यांच्या आत्महत्या. बाबा, 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 तुम्ही कुठे गेले बाबा? तुम्ही माझ्या बाबांना पाहिलं का? होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. अरे परवा त्या शामरावांनी पण लटकून आत्महत्या केली. पाऊस काय आपल्या पदरी पाडणार नाही. आपलं नशीबच फाटकं. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला. होईल पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको. उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको. साध घाली दिस उद्याचा नव्याने सार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी 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 रे. काळजी
नकोस. तुझा बाप एवढा कमजोर नाही. आपण अजून मेहनत करूया. पुढच्या वर्षी पीक नक्की येईल. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. खूपच छान. माझ्याकडे खरंच शब्द नाहीत काही बोलायला. आणि मी इतका शहरी मुलगा आहे की मला खरंच ग्रामीण भागातलं ते दुःख, ती वेदना ही माझ्यापर्यंत पोचते किंवा हे काय जीवन असेल हे मी फक्त इमॅजिन करू शकतो. आणि या ऐकीव गोष्टीवरून आणि तू जे काय सादरीकरण केलंस त्याच्यावरून ते माझ्यापर्यंत इतकं गंभीरपणे पोचलंय की खरंच माझ्याकडे काही शब्द नाहीत. खूप छान. थँक्यू. सोनाली. इतका गंभीर विषय आणि इतकं अप्रतिम गाणं आणि त्याचं इतकं सुंदर इमॅजिनेशन आणि इतकी सुंदर एक्झिक्युशन आणि इतका सुंदर परफॉर्मन्स. त्याची सुरुवात खूप सुंदर झाली त्या रेडिओपासनं आणि मग तिच्या डोक्यातली तिच्या मनातली ती भीती आणि मग म्हणून तो संपूर्ण ॲक्ट फारच भन्नाट. ते तिन्ही प्रोजेक्शन्स फार कमाल होते. पण त्या प्रोजेक्शन्सच्या पलीकडे जाऊन जे डान्समधनं घडलं ना त्याला हॅट्स ऑफ आहे. पूर्णपणे हॅट्स ऑफ आहे. म्हणजे मला सुरुवातीलाच गुडघ्यावर बसली आहेस, हळूहळू खाली जातेस. एका पण नंतर मी बघितलं मुलं थांबली होती, तू आणखी खाली गेलीस आणि मग तू वळालीस. ब्युटिफुल. स्पेशली मुलांचा जो मधला पोर्शन होता जिथे एक 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 करून बॉईज समोरनं मग इकडनं असं ते फॉल होत होते आणि मग तू अचानक उभी राहिलीस वरती. किती स्मूथ आहे ते ट्रान्झिशन. इतकं सुंदर होतं. ओमकार, काय ब्रिलियंट कोरिओग्राफी आहे यार. फारच ब्रिलियंट कोरिओग्राफी आहे आणि ती फारच सुंदर मोमेंट होती शेवटची. आणि मला एवढंच वाटतं की जसं मी लास्ट टाईम एका ॲक्टमध्ये म्हटलं होतं की जवानांवरती झालेल्या कुठल्या ॲक्ट्समध्ये किंवा देशभक्तीवरती झालेल्या ॲक्ट्सपैकी सगळ्यात मी पाहिलेला उत्तम परफॉर्मन्स, तसंच बळीराजाच्या परिस्थितीवर सगळ्यात उत्तम आणि प्रभावीपणे पाहिलेलं हे सादरीकरण माझ्या डोळ्यासमोरचं आहे. थँक्यू. पूर्वा, शेतकरी ह्या विषयावरचा हा खूप वेगळा नृत्य प्रकार होता असं मी म्हणेन. स्पेशली म्हणायचं झालं तर तुझे एक्सप्रेशन्स, तुझा मूड तू इतका सटल ठेवलेला जो ह्याला एक्सपेक्टेड होता आणि ह्या ॲक्टसाठी तो करेक्ट होता आणि तो तुझा प्लस पॉईंट होता. तो ॲक्ट अजून सुंदर होण्यासाठी. तू चांगली डान्सर आहेस त्याच्यापेक्षाही ते कन्वे करणं, ते इमोशन्स लोकांपर्यंत पोहोचवणं ते इतके प्रभावी तुझे वाटले. त्याच्यामुळे कदाचित ते डोळ्यात पाणी येत होतं. म्हणजे सगळ्या गाण्याच्या स्पेसमध्ये इतकं सगळं मर्ज होऊन गेलं ना, एकत्रपणा, तो एकत्रितपणा इतका सुंदर होता की ती स्टोरी पावला पावलाला कळत होती की काय चाललंय आणि इतकं इन्फॉर्मेटिव्ह म्हणू शकतो याला. क्लॅरिटी होती परफॉर्मन्समध्ये. आणि हा ॲक्ट बघितल्यावर तर मला वाटतं सगळे प्रेमात पडणार आहेत पूर्वा तुझ्या. थँक्यू. पण कसं सुचतं तुम्हाला याच्या बाबतीत? काही बोलू इच्छित आहेस काय? अशा पद्धतीने हा ॲक्ट मांडावा कुठून आला विचार? माझ्या डोक्यात होतं की एक शॅडो ॲक्ट करायचा आहे. पण माझ्या डोक्यात हे नव्हतं की म्हणजे असं होतं की शॅडो ॲक्ट आपण बघितले त्याच्या आधी खूप साऱ्या ठिकाणी आपण बघितलेत. शॅडो ॲक्टला मी वेगळ्या पद्धतीने कसा दाखवेल हा आमच्यामध्ये खूप दिवस एक हे होतं की यार आपण शॅडो ॲक्ट बघितला आहे पण आपण काय थॉट्स, आपल्या डोक्यात जे थॉट्स चालतात ते कसे दाखवू शकतो. आणि आम्ही जस्ट एक एक्सपेरिमेंट करून बघितला. पण आम्हाला दाखवा ना समोर प्रेक्षकांना की काय साईजची तुमची. प्लीज संपूर्ण टीमला मी रंगमंचावर आमंत्रित. हे सगळे छोटे कटआउट्स होते जे आम्ही मागून स्क्रीनच्या मागून दाखवत होतो आणि मागून बॅकलाईटनी आम्ही प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करत होतो. ढग आणि वीज. अच्छा. सो हे ऍक्च्युली असं हातात बांधलं होतं आणि हे कुठे आहेत. सो हे सगळं प्ले आउट केलेलं होतं आम्ही असं. या संपूर्ण टीमसाठी गोल्डन ब्लास्ट.
ॲक्च्युली हा विषय मिळाल्यानंतर मी अशाच कवितांमध्ये एक कविता वाचली. आपल्या सगळ्यांचे लाडके योगेश शिरसाट त्यांनी ही कविता लिहिलेली आहे, तर ती मला सादर करायला आवडेल. काळ्या मातीत काळजाचं बियाणं पेरलं, काळ्या मातीत काळजाचं बियाणं पेरलं, उगवता हिरवाई हाती काही न उरलं. काळ्या मातीत काळजाचं बियाणं पेरलं, उगवता हिरवाई हाती काही न उरलं. आभाळ कोरडं अन डोळ्यामध्ये पाणी, आभाळ कोरडं अन डोळ्यामध्ये पाणी. बांधा बांधानं मी आता फिरे अनवाणी. पोशिंदा हा जगाचा कवडी मोल ठरतो, पोशिंदा हा जगाचा कवडी मोल ठरतो. देणं मातीचं देऊन स्वप्न मातीत पेरलं. फास कसा घेऊ माझ्या गळ्यामध्ये, फास कसा घेऊ माझ्या गळ्यामध्ये. यंदा लेकीचं माझ्या रे लगीन ठरलं. आणि योगेशच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो स्वतः औरंगाबादचा आहे आणि त्याने हे सगळं खूप जवळून बघितलेलं असल्यामुळे तो अतिशय मनापासून त्याने लिहिलेली असणार. सो खरंच खूप छान कविता होती आणि तुझा ॲक्टही खरंच खूप सुंदर होता. असेच दर्जेदार ॲक्ट आमच्या समोर सादर करत राहा. पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आता आज आपल्याबरोबर प्रेम पॉयझन पंगा या मालिकेची टीम इथे उपस्थित आहे आणि नट, दिग्दर्शक आणि या मालिकेचा निर्माता आदिनाथ कोठारे सुद्धा आपल्याबरोबर आहे. तर आदिनाथ, या मालिकेबद्दल आता तू काय सांगशील? म्हणजे काही पुढे ट्विस्ट येणार आहे किंवा आत्ता काय कथानक चालू आहे? खूप इंटरेस्टिंग पडाव आता सुरू होणार आहे आमच्या मालिकेचा प्रेम पॉयझन पंगा. खरं तर मी असं म्हणेन की आता ही मालिका खरं तर सुरू होणार आहे, कारण जो मेन गाभा होता गोष्टीचा तो आता घडणार आहे. म्हणजे जुई आणि आलाप ह्या दोघांचं लग्न, ह्याच्याकडे वाटचाल होणार आहे. पण जुईचा प्रॉब्लेमच होता, सगळ्यांना माहिती आहे. ती नागिण होती, ती इच्छाधारी नव्हती, कारण तिला तिच्या त्या पॉवरवरती कंट्रोल नव्हता. पण आता तिला तो मंत्र सापडलेला आहे. तो एकदम मंत्र बोलून दाखव ना. ओम भगबुगे नाही आहे ना? म्हणजे कोठाऱ्यांकडून मला वाटतं हा एक नवीन मंत्र. ये जुई ते स्टेजवर आणि करून दाखव. ओम ह्राम ह्रीम स्त्रम स्त्राम स्त्रीम ओम फस. गायत्री, तू पण तुझा काय मंत्र आहे एकदा दाखव. माझा तर आहेच ना, ओम भगबुगे भगिनी भागोदरी ओम भट स्वाहा. पण त्यात तुझं हसू पण थोडं ऍड कर. मस्त आहे मंत्र पण. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ही कोण आहे? मगाचपासून बघतोय. ही कोण आहे? यांना लग्नाआधीच झालेली मुलगी आहे का? नाही, ही बिचारी खूप गोड आहे. अच्छा. हिचं कॅरेक्टरचं नाव स्वरा आहे, हिचं खरं नाव गार्गी आहे. ओके. आलापची वहिनी प्राजक्ता, तिची ही मुलगी असते आणि खूप मस्तीखोर असते ती. तुला काय वाटतं हे असं नागिण वगैरे? फनी फन. आमच्या डान्सिंग क्वीन्स कशा वाटतात तुला गार्गी? खूप छान. कोण आवडलं तुला यांच्यापैकी? सगळे. थँक्यू गार्गी, तू पण आली आहेस इथे. प्रेम पॉयझन पंगा या मालिकेच्या टीमसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. लढण्याची जिद्द ही तर तिच्यामध्ये आहेच, फक्त तिच्या पाठीवर एका विश्वासू हाताची गरज आहे. आमच्या सगळ्यांचा विश्वास तिच्यावर आहे आणि तो आमचा विश्वास ती या स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर सार्थ करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या मंचावरची फायटर नेहा खान. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब. गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग मग ये नग हो रे बेफाम. लड लड बोल नग दूर जरा थांब.
माझी फुलराणी माझी ऐश्वर्या राणी मल्लिका मैना तू माझी दैना जीवाची वैना ग काही तुझ्या इना काळीच काळू नको मिठीत लवकर ये ना उगाच घोळू नको छळू नको मला तू समजून घे ना डोक्यामंदी अनानलं अंगात रक्तात सन्नानलं हो चलो आग लगा दे बेबी फायर. हा नेहा वा. सोनाली मला खूप आवडतंय नेहा, तू कमालीची नाचतेस, खूप चांगलं नाचतेस, खूप छान एक्सप्रेस करतेस. आज तर इनफॅक्ट खूप जास्त एनर्जी लागणार असे स्टेप्स होते. मला खूपच आवडला तुझा परफॉर्मन्स. आणि गंमत मला खूप छान ही वाटली कोरिओग्राफीमधली की अनेक स्टेप्स लिफ्ट्स ज्या होत्या काही वेगळ्या वेगळ्या होत्या. स्पेशली जी एंडची लिफ्ट होती फारच कमाल होती. किंवा मध्ये तू त्या मुलांच्या पायांमधनं आलीस आणि मग उडी मारून तुला एकाने उचललं. हे खूप नवीन काहीतरी बघायला मिळालं आणि मला खूप मजा आली. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. मयूर नेहा, आज तुझी एनर्जी एक वेगळीच होती या डान्समध्ये. त्या मुलांना एकदम मॅच करत होतीस तू. मला ती पायाची स्टेप पण खूप आवडली. ती एनर्जेटिक मला खूप वाटली. ते खूप सुंदर होतं, खूप मस्त. साऊथचा तो मला फील आला त्याच्यात. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. वा. बरं सोनाली, मयूर, आज आपल्याकडे प्रेम पॉइझन पंगा या मालिकेची टीम इथे आलेली आहे आपल्याबरोबर सगळे परफॉर्मन्सेस एन्जॉय करायला. आणि आपल्या युवा डान्सिंग क्वीनमध्ये नेहा नागिण म्हणून ओळखली जाते. आहेच ती. तशी यांच्या मालिकेत सुद्धा एक नागिण आहे. करेक्ट. जुई. तर सर्वात आधी मी जुईला मंचावर आमंत्रित करतो. प्लीज जुई. जुई, तुझं स्वागत. तू नागिण आहेस, आमची नेहा सुद्धा नागिण आहे या मंचावरची. हॅलो. पण दोन नागिणी आहेत म्हटल्यावर नागिन डान्स तर झालाच पाहिजे. आणि नेहा सांग, गेला या मंचावर जे कोणी येतं त्यांना नाचावं लागतं. नाचावंच लागतं. कंपल्सरी आहे. थँक्यू 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 थँक्यू. तर आला तू तुझ्या मालिकेत ही नागिण फेस करतोच आहेस. म्हणजे प्रेमच आहे तुझं तिच्यावर. ही आमची नागिण कशी वाटली तुला? खूपच छान आणि खूपच एनर्जेटिक. आम्ही तर भरपूरच गोड होती. थँक्यू. थँक्यू 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 सो मच जुई. थँक्यू. येस प्लीज. आणि थँक्यू सो मच नेहा. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे, फुला फुलातलं येथल्या उद्या हसेल गीत हे. आपली पुढची स्पर्धक ही जणू गीतच आहे, मनामध्ये कोरलं गेलेलं. भले मी रचलेलं गीत तिला भावत नसेल, पण तिच्यातलं गीत मात्र मला नक्की भावलेलं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया एखाद्या गीताच्या शब्दांसारखी मनामध्ये पसरलेली आयुषी भावे.
इश्काचा बाण. धनश्री, ए धनश्री, इश्काचा बाण. मयूर, आतापर्यंत जेवढ्या मी लावण्या बघितल्या चित्रपटातून किंवा रियालिटी शोमधनं, पण लावणीसारखी न दिसता मला थोडी कुठेतरी फिल्मी किंवा मिक्स अशी वाटायची. पण आजची लावणी मला टिपिकल लावणी, शृंगारिक लावणी दिसते. मला आज खरंच मागच्या मुलींकडे आत्ता लक्ष नाही गेलं. इतक्या तुझ्या मोमेंट्स होत्या, थोड्या कमी चालल्या असत्या ॲक्च्युली, पण ती इतकी नाचली की जवळजवळ मी सोडून सारी लाज अशी बेभान नाचली आज, असं मला साधारण जाणवत होतं. आणि असंच नृत्यावरती प्रेम करत राहा आणि खूप छान छान ॲक्ट्स आम्हाला गिफ्ट म्हणून देत जा. थँक्यू दादा. नक्की. सोनाली, मला खूप मजा आली. ॲज आय सेड, स्टेप्स खूप नवीन होत्या. कुठनं आणता यार तुम्ही प्रत्येक वेळेला नवनवीन स्टेप्स. मला खूप कौतुक वाटतं तुमचं. तोडा अमेझिंग होता. त्याच्यात तू एका पॉईंटला थांबतेस आणि मग मुली कंटिन्यू करतात. बऱ्याचदा तुम्ही अशा मुवमेंट्स केल्या जिथे तू उलट्या मुवमेंट्स करते किंवा तू सरळ करते आणि मुली उलट्या करतायत. सो ते जे मागे होणारी कोरिओग्राफी होती आणि फॉर्मेशन्स होत्या किंवा तो सगळा प्रकार जो होता जुगलबंदीचा आणि मग एकत्र सिंकमध्ये नाचण्याचा, तो फारच कमाल होता. म्हणजे अशी लखलखीत लावणी वाटली. थँक्यू ताई. आदिनाथ, तुझा परफॉर्मन्स इतका सुंदर होता की तो झपाटेलची आठवण मला अशा अर्थाने झाली की हाही परफॉर्मन्स 3D वाटला मला. तो इतका सुंदर तो कोरिओग्राफी केला होतास तू आणि तू सुंदर परफॉर्मही केलास. कीप इट अप यार. थँक्यू. एकूण काय झपाटलेलं आहे सगळं वातावरण, पण असेच सगळे झपाटलेले राहू देत. तुझे असेच परफॉर्मन्स होत राहू देत. पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. चला तर बोलूया आता आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. आली. अरे हिचं काय प्रॉब्लेम आहे. आता सुरुवात झाली आहे, अपमान झाले, सगळं झालं, आता पुढे तर नेऊ दे ना कार्यक्रम. थांब ना, तुला आपल्या शोचा नियम माहिती नाहीये का? नाही. मूर्ख. जे कोणी स्टार्स आपल्या शो मध्ये येतात, माझ्याबरोबर डान्स केल्याशिवाय ते जात नाहीत. अगं एका तरी माणसाला सोड ग बाई. आता मी आपण बरोबर पण डान्स केला आणि आता अगं ही काय रेंज आहे. आपण नंतर डायरेक्ट आदिनाथ कोठारे. डान्स करायचा आहे अद्वैत. अगं आदिनाथ आहे तो. तर आदिनाथ बाबा मी काही नाही करू शकत हिच्या हट्टासमोर. तू बघ बाबा काय करायचं, हो म्हणायचं की नाही म्हणायचं. तुमच्यासाठी काय पण. हे जे काय गंगा तुला जमलेलं आहे ना. तू तलम अग्नीची पात, जशी दिनरात जळावी मंद. तू बंधमुक्त स्वच्छंद, जसा रानात झरा बेबंद. तू तलम अग्नीची पात, अग्नीच्या पातीसारखी जी सतत या मंचावर तेवत असते. प्रत्येक आठवड्यात ती बंधमुक्त होऊन आणि स्वच्छंदपणाने इकडे परफॉर्मन्स करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बेबंद अशा गिरिजा प्रभूचं. खेळ संपलाय असं समजू नकोस, कारण माझा वजीर अजून जिवंत आहे.
साज शिनकार नखऱ्यान पोरही घरचे नजरेन बरबादही खेळ कुणाचाही असो चाल महत्वाची असते. होय प्रभू देवा चेकमेट. वा वा हा ते काय स्वॅग आहे यार. हा मयूर. गिरिजा तुझा ॲटिट्यूड खूप वेगळा होता गिरिजा याच्यात. एकदा आत्तापर्यंत तू अशी कधी प्रेझेंट झालेली नाही ॲक्ट्समध्ये. तेवढी वेगळ्या पद्धतीने तू इथे ॲग्रेसिव्ह आणि ॲक्शन. मला खरं तर बघताना वाटलं मी ॲक्शन फिल्म बघतोय. इतके तुझी स्टंट्स आणि करत होती. खूप सुंदर झाला. मला खूप आवडला. थँक्यू. या ब्लॅक ब्युटी ब्लॅक साडीतली ब्युटी सोनाली. कमाल. क्या बात आहे गिरिजा. काय स्वॅग, काय ॲटिट्यूड, काय बॉडी लँग्वेज. मी हे नेहमी म्हटलेलं की जेव्हा जेव्हा हिपहॉप परफॉर्मन्स असतो तेव्हा तेव्हा जर स्वॅग नाही आला, ती बॉडी लँग्वेज नाही आली तर मजा येत नाही. आणि तुझा स्वॅग कमालीचा होता. तुझी एंट्री मस्त होती. तुझ्या स्टेप्स काही काही तर मी फ्लोअरवर्क वगैरे बघून मी अशी झाले. फार मजा आली मला. आय एम सो इम्प्रेस्ड गिरिजा. मला खूप आवडला परफॉर्मन्स. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. पण छान मस्त मजा आली खूप. असेच धमाकेदार परफॉर्मन्स करत राहा भाई. हार्ड आहे तू. मस्त. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.